स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि संध्याकाळी आता मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला, कारण दिवसभर तर काही जमलं नाही, थोडंफार मी काम केलं, झोपले पण होते। आणि त्यानंतर आता मी खाली, मला थोडंसं चहा घ्यायचा होता, मग घरातला तर कोरा चहा होता, दूध पण नव्हतं, मग मी खालीच गेले, डायरेक्ट चहा घेतला। त्यानंतर मस्त आता मी भाजीसाठी मटकी आणली आहे। मस्त आता मटकी करायची मला, त्यासाठी मी कांदे पण भाजवले आणि मसाला वगैरे सगळं घेऊन आले। आता मला बनवायची आहे मस्त मटकी, आणि त्यानंतर थोडाफार राईस पण टाकणार। आणि त्यानंतर आता पहिले एकदा देवपूजा करून घेते। कांदा टोमॅटो सगळं भाजून घेतलं, आणि हा माझा मस्त फेवरेट काळा मसाला आहे, तो मी हा प्रत्येक भाजीत टाकते, म्हणजे टाकतेच। आणि ही मटकी आणली मी, आता मस्त मटकी बनवायची मला, याची मी ग्रेव्ही बनवणार। आणि त्यानंतर आता पहिले देवपूजा करून घेते। आयुष्यात सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे, प्रेम, प्रतिष्ठा, पैसा, पद, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, पण त्याबरोबर देवाचा आशीर्वाद असणं पण खरंच खूप गरजेचं आहे। कारण फक्त लक असून चालत नाही, त्यासोबत देवाची प्रार्थना, देवाचा आशीर्वाद पण आपल्या आयुष्यात हवा। जी नाही ती गोष्ट आपण देवाचा आशीर्वाद असेल तर ती आपण आयुष्यात प्राप्त करू शकतो। आणि असंच म्हणजे खूप आपले उदाहरणं असतात, आपण जर मनापासून देवाची प्रार्थना केली किंवा काही जर संकट आलं ना, तर देव आपल्याला खरंच त्यापासून वाचवतो। आणि माझ्या बाबतीत तर स्वामींचे खूप असे अनुभव आलेले आहेत, त्यामुळं मी खरंच म्हणजे स्वामींची मनापासून प्रार्थना करते। आणि खरंच देव आहे या जगात, हे तर मला खरंच म्हणजे 2-3 मला अशा गोष्टी माझ्या जीवनात घडल्या की त्यापासून मला असं वाटतंच। आणि त्यापासून मग त्यामुळे मी एकदम मनापासून, आणि म्हणजे टाईम भेटू नाही भेटू, थोडंफार जरी पूजेला वेळ भेटला ना, 5-10 मिनिट, तरी पण आपण पूजा केलीच पाहिजे। फक्त म्हणजे डेलीचे जे कामं आहे ते सोडून पण आपल्या आयुष्यात आपण थोडंफार देवधर्म केला पाहिजे। नाही तर लोक फक्त खाऊन फिरून असंच म्हणजे आपले दिवस वाया घालवतात, पण असं जास्त देव म्हणत नाही की मला एवढा वेळ द्या, तेवढा वेळ द्या। तुम्ही आपल्या जीवनातील 5-10 मिनिट जरी शांतपणे देवाची प्रार्थना केली ना, तरी पण देवाला पुरेशी आहे। आणि असंच मग संध्याकाळी मी देवपूजा केली, त्यानंतर माझं थोडंसं डोकं दुखत होतं 4-5च्या दरम्यान, आणि दिवसभर मला थोडं बोर पण झालेलं होतं। मग मी संध्याकाळी म्हटलं आता चला, इथं चहा बनवण्यापेक्षा कोरा चहा घेण्याची इच्छा नव्हती, मग खाली जाऊनच मस्त चहा घेऊया दुधाचा। आणि मग मी खाली इथं चहा घेण्यासाठी गेले, तिथं चहा घेतला। आणि चहा घेत असतानाच मला आता म्हटलं आता संध्याकाळी जेवणात काय बनवायचं, तर म्हटलं चला मटकीच बनवूया, मला मटकी खूप खाऊ वाटली, आणि त्यासोबत पुरी बनवूया। पण नंतर असं म्हटलं की नको तेलकट वगैरे, मस्त पोळीच बनवूया साधी सिंपल। आणि त्यानंतर मग मटकी, मग मी तिथंच शेजारी दुकान होतं स्टॉल, तर तिथून मस्त मोड आलेली मस्त मटकी घेतली, आणि म्हटलं चला आता घरी जाऊया, मस्त मटकी बनवूया। आणि नेमकंच घरी आले आणि लाईटच गेली। मग मी काय केलं, फक्त मटकी ना थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यात भिजत टाकली 5-10 मिनिट, म्हणजे ती चांगली असं मस्त हे होतं। कारण मटकी असं भिजत टाकल्यानंतर तिचं थोडंफार स्मेल येतो, तो पण कमी होईल, आणि मटकी पण एकदम फ्रेश झाली। 2-3 पाण्याने ती वॉश पण केली, आणि त्यानंतर मग मिठाच्या पाण्यात थोडीफार ठेवलेली होती। त्यानंतर मी कांदा, टोमॅटो आणि लसूण टाकून, मिरच्या टाकून त्याची मस्त ते पहिले भाजून घेतलं, त्याची पेस्ट बनवली। आणि त्यानंतर ते पहिले एकदम जास्त तेलात जी ग्रेव्ही बनवली आहे ते फ्राय करून घ्यायचं। आणि त्यात मग ते फ्राय झाल्यानंतर तुमच्याकडे जे बेसिक मसाले आहेत, मिरची पावडर, मीठ टाकायचं, हळद पावडर टाकायची, त्यानंतर पनीर मसाला, जे असे तुमच्याकडे काळा मसाला वगैरे, तरीचा मसाला, कोल्हापुरी मसाला, जे असेल ते तुम्ही त्यात ॲड करू शकता, जे मसाले आहेत ते। त्यानंतर मी सगळे मसाले ॲड केले, आणि मग मटकी टाकली त्यात, ते सगळं असं थोडंफार 5-10 मिनिट एकदम मस्त परतून घेतलं। त्यानंतर थोडं तेल टाकलं त्यात, आणि मग पाणी टाकलं, पाणी ॲड केलं, आणि वरतून मग कोथिंबीर टाकली। आणि खरंच खूप असं एकदम सिंपल पद्धतीने, मला तर असं म्हणजे जास्त ग्रेव्हीच्याच भाज्या आवडतात, मी असं नॉर्मल कधी काही एकदम नाही का साध्या पद्धतीने काही बनवत नाही, मला असं ग्रेव्हीचं जास्त आवडतं।
प्रत्येक भाजीत मी मसाल्याचा खूप वापर करते आणि मला घरचे खूप बोलत असतात की खूप तू तिखट खाते, खूप मसाल्याचा वापर करते. पण म्हणजे त्याचा म्हणजे काय म्हणतो आपण दुरुपयोग पण आहे मसाल्यांचा. ते पोटाचे पण खूप प्रॉब्लेम वाढतात नंतर नंतर. पण मग मला असं मसाल्याचं खाल्ल्याशिवाय होतच नाही. मी बाहेर गेलं तरी काही जरी नॉर्मल ते पाणीपुरी जरी म्हटले ना मीडियम देऊ का, मी त्यांना स्पायसीच सांगते आणि त्याच्यामुळे मला असं मसाल्याचं खूप प्रमाण वाढत चाललंय. पण म्हटलं जाऊ द्या चला. मग मी मस्त अशी तिखट भारी मटकी केली आणि त्यानंतर थोडंफार त्यात शेंगदाण्याचं कूट पण ॲड करायचं, म्हणजे आणखीन ती थोडीशी अशी घट्ट भाजी होते. आणि मग मी म्हणजे थोडेफारच टाकायचे, जास्त शेंगदाणे वगैरे टाकायचे नाही. मग मस्त मी शेंगदाणे टाकले, त्यात त्याची पेस्ट बनवून घेतली, शेंगदाणे त्यात ॲड केले आणि त्यानंतर मग मस्त माझी अशी भाजी बनवून रेडी होती. कोथिंबीर शिवाय तर मला माझी भाजी एकदम अपुरीच वाटते. त्यामुळे मला जेवढी कोथिंबीर भाजीला लागेल ना तेवढी मी तर आणतच असते. आणि फ्रेश मग येताना कोथिंबीर पण घेऊन आले होते. मस्त शेंगदाणे ॲड केले, त्यानंतर कोथिंबीर पण टाकली आणि म्हणलं चला भाजी होईपर्यंत आपण राईस टाकूया. मग जिरा राईस एका साईडला टाकला आणि एका साईडला भाजी होते. आणि पीठ तर झालेलंच होतं. 2-3च पोळ्या बनवायच्या होत्या. राईस असल्यानंतर काही मला तर जास्त भूक पण नव्हती. मग राईसवरतीच आणि सकाळच्या 1-2 पोळ्या पण बाकी होत्या. मग म्हटलं चला आता मस्त सगळं झालेलं आहे. थोडा वेळ मग मी परत भाजी होईपर्यंत बसले आणि मस्त अशी माझी भाजी बनून रेडी आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला सांगा. त्यानंतर मस्त ताट बनवलं, पोळ्या केल्या, कांदा वगैरे कापून घेतला आणि पहिलं स्वामींना ताट म्हणजे नैवेद्य दाखवून घेतला आणि दिवसाचा शेवट केला.